आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. शासकीय शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन 10 मार्च 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा, समोर येईल बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबुसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये विद्यार्थीची पटसंख्या वाढवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने राज्यस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांनी आदेश जारी केला आहे. बालकाचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 RT हा कायदा 1 एप्रिल 2010 पासून देशभर लागू झाला आहे. या कायद्यानुसार 6 ते 14 वयोगटातील सर्व बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची वैधानिक जबाबदारी राज्य शासन व स्थानिक स्वराज्य संस्थांवर आहे. शासकीय व जिल्हा परिषद शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण व आनंददायी शिक्षण उपलब्ध करून देणे तसेच पालकांचा शासकीय शाळावरील विश्वास अधिक दृढ करणे शासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. मात्र गेल्या काही वर्षात अनेक ठिकाणी खाजगी शाळांकडे वाढलेला कल आणि इतर कारणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर पटसंख्या वाढवण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील याचा सर्वकष अभ्यास करण्यासाठी ही राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे सहसंचालक श्री रमाकांत काटमोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीत डॉक्टर मंगेश घोगरे, प्राचार्य डायट वर्धा, डॉक्टर दयानंद जटनुरे, प्राचार्य डायट धाराशिव, श्री कादर शेख शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर, श्रीमती जयश्री चव्हाण शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद संभाजीनगर, श्री संदीप यादव गट शिक्षणाधिकारी चंद्रपूर, श्रीमती शबाना शेख गट शिक्षणाधिकारी अहिल्यानगर, श्री सुधाकर मुरकुटे विस्ताराधिकारी रत्नागिरी, श्री सुदाम वाळूज विस्ताराधिकारी पुणे यांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय शाळा स्तरावरील प्रतिनिधी म्हणून श्री आसराजी त्रिंबक सोंडगे, मुख्याध्यापक व प्राथमिक शाळा वरवंडी तांडा छत्रपती संभाजीनगर, दत्तात्रय वारे मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा जालिंदर नगर खेड पुणे आणि सोमनाथ वामन वाळके प्राध्यापक पदवीधर शिक्षक PM श्री जीप शाळा आष्टी हरिनारायण बीड यांच्या सदस्य सचिव म्हणून समावेश करण्यात आला आहे. तसेच प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे येथील अधीक्षक श्री कैलास चोरामले यांची समितीत नियुक्ती करण्यात आली आहे. सदर समितीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी आवश्यक उपाययोजना, धोरणात्मक बदल, शाळांमधील सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता, पालकांचा सहभाग आणि जनजागृती यासंबंधी सर्वकष अभ्यास करून अहवाल तयार करायचा आहे. समितीने आपला सविस्तर अहवाल 13 मार्च 2026 पर्यंत प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडे सादर करावा असे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका शाळांमधील पटसंख्या वाढवण्यासाठी प्रभावी उपाययोजना आखल्या जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच शासकीय शाळावरील पालकांचा विश्वास वाढवून विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक दर्जेदार करण्यासाठी या समितीचा अहवाल महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे शिक्षण क्षेत्रातून सांगितले जात आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबुसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा. पत्र पाहूया. महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालयाचे पुणे यांचे 9 मार्च 2026चे महत्त्वपूर्ण परिपत्रक. आता पटसंख्या कमी झालेली आहे, वाढवण्यासाठी समिती स्थापन. थोडक्यात आपण स्पष्टीकरण बघितलेले आहे व पूर्ण परिपत्रक अखिल तांबुसर क्लासेस चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकतो.